हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, एवढ्यातच MPSC कंबाईन गट ब ची आन्सर की आलेली आहे. त्यानुसार आपण MPSC कंबाईन गट ब चा एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहोत. आपण 100% ॲनालायसिस करून वेगवेगळे पोल बघून हा कट ऑफ प्रेडिक्ट केलेला आहे. आपल्या पोलवर सुमारे 4000 विद्यार्थ्यांनी वोट केलेले आहेत. त्यानुसार आपण हा एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहोत. चला तर सुरुवात करूया. तर बघा, जो प्रश्न कॅन्सल झालेला आहे तो बघा, जो एक्सरेचा प्रश्न होता तो कॅन्सल होणार होता आणि तो कॅन्सल झालेला आहे. त्यामध्ये बघा, एक्सरे यामध्ये फक्त 2 स्टेटमेंट बरोबर असा पर्याय द्यायला पाहिजे होता, परंतु तो पर्याय नव्हता. त्यामुळे हा प्रश्न जो आहे तो कॅन्सल करण्यात आलेला आहे. त्यासोबतच जो गाळाच्या मृदेचा प्रश्न होता तो बदलून देण्यात आलेला आहे. आता या ठिकाणी मुलांना -2 मार्क्स भेटणार आहेत, म्हणजे -2 मार्क्स मुलांच्या मार्क्समध्ये कमी होणार आहेत. आणि त्यासोबतच जो गाळाची मृदेचा प्रश्न चेंज झालेला आहे त्या ठिकाणी मुलांना काही मार्कावर इम्पॅक्ट पडणार नाही. 50% मुलांचे मार्क्स वाढतील आणि 50% मुलांचे मार्क्स कमी होतील, त्यामुळे तो काही इम्पॅक्ट होणार नाही. सोबतच हा प्रश्न पहिल्या कीनुसार ज्यांचा चुकला होता त्यांनी जे आपला स्कोअर कॅल्क्युलेट करताना 0.5 मार्क्स जे वजा केले होते ते आता वजा करावे लागणार नाही. त्यामुळे त्यांना 0.5 मार्क्स हे एक्स्ट्रा मिळणार आहेत. म्हणजे त्यांनी ते पहिल्या आन्सर कीनुसार चुकल्यानंतर ते वजा केले होते, त्यामुळे ते आता वजा करायची गरज पडणार नाही. आता हे 2 प्रश्नामध्ये बदल झालेले आहे. बाकीमध्ये मला तर बदल आढळून आले नाही. काही याच्या व्यतिरिक्त जर काही बदल आढळले असतील तर कमेंट करून सांगा. चला तर सुरुवात करूया. तर बघा, आपण एक्झाम झाल्यानंतर हा जो पोल घेतला होता त्या पोलमध्ये 3.9K विद्यार्थ्यांनी म्हणजे 4000 विद्यार्थ्यांनी वोट केले होते. त्यामध्ये बघा, आता आपल्याकडं सगळ्यात मोठा पोल आपल्याकडं आहे, आपल्या चॅनलवर हा सगळ्यात मोठा पोल आहे. त्यामध्ये बघा, आता याच्यामध्ये फारसा चेंज होणार नाही. हार्डली 1 मार्क्सचा चेंज होईल, कारण की एक प्रश्न आहे तो कॅन्सल झालेला आहे आणि तो कॅन्सल प्रश्नाचं उत्तर मार्क्स कोणालाही मिळणार नाही. आणि जो एक प्रश्न आहे तो बदललेला आहे त्यामध्ये पण काही इम्पॅक्ट पडणार नाही. हार्डली एक प्रश्नाचा आपण निगेटिव्ह इम्पॅक्ट धरून चालू, बाकी हाच पोल राहणार आहे. म्हणजे हा फायनल जो पहिल्या आपण आन्सर की नंतर पोल घेतला होता त्याच पोलवर आधारित आता आपण कट ऑफ प्रेडिक्ट करणार आहोत, कारण की काहीही जास्त बदल झालेला नाही. तर बघा, 50% पेक्षा कमी मार्क्स 71% मुलांना होते आणि 50च्या वरती हे 29% मुलं होते. तर याच्यानुसार आता हे मुलं पण 72% मुलं ही 50च्या खाली असतील आणि 28% मुलं ही आता फायनल आन्सर कीनुसार 50च्या वरती असतील. तर बघा, आता 592 जागा आहे. 592 जागांसाठी 592 म्हणजे आताची 552 जागा प्लस आता आज तर नाही पण उद्या शुद्धीपत्रक येईल, त्यामध्ये 40 SRच्या जागा ॲड झालेल्या दिसतील. अशा 592 जागांसाठी कट ऑफ हा लागणार आहे. तर बघा, एवढ्या जागासाठी कट ऑफ लागणार आहे. तरी पण आपण एक पोल टाकला होता आता फायनल आन्सर कीनुसार. तर त्यानुसार बघा, आता 59% मुलं 47 ते 49 मध्ये होते आणि 49 ते 51 मध्ये 15% मुलं होते. म्हणजे आपण त्या ठिकाणी मागं बघितलं होतं की 71% मुलं ही 50च्या खाली होते. म्हणजे घनता ही 49-50 मार्क्सवर जास्त आहे. मुलांची घनता कुठे आहे? 49-50 मार्क्सवर 10% मुलं सुमारे त्या ठिकाणी आपल्याला आढळून आलेले आहेत. त्यामुळे अशाच ठिकाणी ज्या ठिकाणी मुलांचे मार्क्स एकदम जास्त आढळून येतात, वरती मुलांचे मार्क्स 60+, 55+ हे तुरळक मार्क्स असतात. त्यानंतर खाली एकाच ठिकाणी आयोगाला एकाच मार्क्समध्ये 2 ते 3 हजार सुद्धा मुलं त्यांना सापडले जातात. या ठिकाणी आता एका मार्क्सचं 4 भागामध्ये विभाजन केलं जातं. 50, 50.25, 50.50, 50.75, 50 आणि 51 असे 4 भाग असतात. त्यामुळे ह्या एका मार्काच्या दरम्यान 2 ते 3 हजार मुलं त्या ठिकाणी आपल्याला आढळून येतात. त्या ठिकाणी कट ऑफ लागतो. त्यामुळे आता बघा, आता आपण अजून एक पोल टाकला होता. त्यानुसार बघा, MPSC कंबाईन गट ब अंतिम उत्तर तालिकेनुसार तुमचा मार्क्स बघा वाढले आहे. म्हणजे तो गाळाची मृदा 24% मुलांचं तेवढं मार्क्स वाढलेला आहे.
19% मुलांचे मार्क्स आहे तेवढे राहिलेले आहे, 57% मुलांचा मार्क्स कमी झालेले आहे. म्हणजे आपण या ठिकाणी मार्क्स जे कमी झाले 1.5 मार्क्स ॲव्हरेजली कमी झाले सगळ्यांचे, असं आपण या ठिकाणी गृहीत धरू आणि त्यानुसार आपण आपला कट ऑफ प्रेडिक्ट करणार आहोत. सुरुवातीला आपण आपला कट ऑफ 50 ते 52 असा सांगितला होता आणि आता त्यामध्ये आपण ह्या 1.5 मार्क्सचा ॲडिशन करणार आहोत आणि त्यानुसार आपला कट ऑफ सांगणार आहोत. तर बघा, आता MPSC कंबाईन ग्रुप ब पूर्वपरीक्षा महत्त्वाची माहिती. बघा, एक प्रश्न रद्द झालेला आहे आणि एका प्रश्नाचा उत्तर बदल झालेला आहे. एकूण जागा 592. आपण या ठिकाणी 552 प्लस SRच्या 40 जागा या ठिकाणी ॲड केलेल्या आहेत. त्यानंतर बघा, आता अपेक्षित कट ऑफ 49 ते 51 एवढा सांगितलेला आहे. आपण खुल्या प्रवर्गासाठी 49 ते 51 जो आपण पहिल्या आन्सर कीनुसार 50 ते 52 सांगितला होता, तो कट ऑफ आपण 1 मार्क्सने कमी करून 49 ते 51 एवढा सांगत आहोत. आणि 90% तरी चान्सेस आहे की या दरम्यानच कट ऑफ लागणे, 49 ते 51 या दरम्यान कट ऑफ लागण्याची शक्यता आहे. त्यासोबतच आपण इतर कॅटेगरीसाठी सुद्धा कट ऑफ प्रेडिक्ट केलेला आहे. तर बघा, कॅटेगरीनुसार या ठिकाणी आपण कट ऑफ सांगितलेला आहे. ओपन OBC SCBC मेलसाठी 49 ते 51 कट ऑफ राहील. म्हणजे ओपन OBC ACBC सोबत या ठिकाणी NTC सुद्धा येईल. NTC या ठिकाणी आपल्याला गृहीत धरता येईल. 49 मेलसाठी 49 ते 51, फिमेलसाठी 47 ते 49. आपण फारसा काही खाली कट ऑफ घेत नाही आहे. आपण एकदम हा कट ऑफ ॲक्युरेट लागेल असं मला वाटतंय, त्यानुसार आपण हा कट ऑफ सांगितलेला आहे. याच्या मला तर वाटत नाही की 48च्या खाली कट ऑफ जाईल, हे मला वाटत नाही. त्यामुळे आता ओपन OBC ACBC मेलसाठी कट ऑफ राहील 49 ते 51 आणि फिमेलसाठी कट ऑफ राहील 47 ते 49. त्यानंतर SBC ACBC नाही SBCसाठी बघा 48.5 ते 50.5, ओपनपेक्षा 1 ते 1.5 मार्क्सनी कमी लागेल. ACBC 48.5 ते 50.5. पण फिमेलसाठी जरा जास्त गॅप सांगितलेला आहे, 43 ते 45 दरम्यान हा SBC फिमेलसाठी कट ऑफ राहील. त्यानंतर बघा, EWS थोड्याशा जागा जास्त आहे, त्यामुळे हा कट ऑफ 44 ते 46, तो 43पर्यंत पण येऊ शकतो. हा कट ऑफ 44 ते 46 सांगितला आहे, तो 43पर्यंत पण येऊ शकतो. EWS मेलसाठी 44 ते 46 आणि फिमेलसाठी आपण 38 ते 40 हा EWSसाठी स्कोर सांगितलेला आहे. कारण की आता जी लोकसंख्या होती आपली ओपनची, ती SCBC आणि EWSमध्ये डिवाईड झालेली आहे आणि EWS फक्त आपल्याला SCBC वाल्यांचं सेंटरसाठी चालतं आणि स्टेटसाठी काही ते चालत नाही. त्यामुळे आपल्याला स्टेटसाठी SCBC लागतं. EWSमध्ये मुलांची संख्या कमी असते, त्यामुळे या ठिकाणी कट ऑफ कमी सांगितलेला आहे. त्यानंतर बघा, SCसाठी बघा मेलसाठी 45 ते 47 आपण हा कट ऑफ सांगितलेला आहे. 45 ते 47 जसं ओपन मेलसाठी आपण या ठिकाणी आपण 4 मार्क्सचे 3 ते 4 मार्क्सचा गॅप दिलेला आहे. ओपन ते SCमध्ये 45 ते 47 आणि फिमेलसाठी 43-44 या दरम्यान कट ऑफ राहील. ST मेलसाठी बघा 44 हा 43पर्यंत पण जाऊ शकतो. 44 ते 46 हा कट ऑफ आपण सांगितलेला आहे आणि फिमेलसाठी हा 41 ते 43 राहील. त्यासोबत आता होप्स कोण ठेवू शकतं, तर बघा होप्स कोणी ठेवायचे आहे, ज्यांचा स्कोर ओपन OBC ACBC NTC 48 प्लस आहे. 48 आणि 48 प्लस या जेवढ्यांचा स्कोर आहे त्यांनी शुअर शॉट मेन्सचा अभ्यास तयार करायला काही हरकत नाही. 48पेक्षा कमी स्कोर जाणं किंवा कट ऑफ लागणं हे मला तर वाटत नाही की त्या ठिकाणी संभव आहे. कारण की त्यामध्ये कॅन्सलसुद्धा कमी झालेली आहे. फक्त एक प्रश्न कॅन्सल झालेला आहे, त्यामुळे जे मार्क्स कट ऑफ आपला अजून 2-3 मार्क्सने कमी आला असता, तो आता काही कमी येणार नाही आणि तो 48पर्यंत जाऊ शकतो कमीत कमी. आपलं कट ऑफ प्रेडिक्शन 49 ते 51साठी आहे, परंतु फार कमी होईल 48पर्यंत जाऊ शकतो. 48 प्लस ज्यांचे मार्क्स आहेत मेलमध्ये आणि फिमेलमध्ये ज्यांचा स्कोर 45 प्लस आहे त्यांनी मेन्सचा अभ्यास करायला काहीही हरकत नाही. फिमेल 45 प्लस आणि मेल 48 प्लस. ओपन OBC ACBC मेल आणि फिमेलसाठी सांगतोय. कमी होईल एवढा होऊ शकतो, परंतु आपला कट ऑफ ह्या रेंजमध्ये राहील. तर बघा,
या कट ऑफचा अंदाज घेऊन तुम्ही तुमच्या अभ्यासाला सुरुवात करा. आणि आता पुढच्या आठवड्यामध्ये 100% निकाल लागणार आहे. तो सोमवार, मंगळवार, बुधवार, मंगळवार नंतर कधीही लागू शकतो. आता आज आन्सर की आली, उद्या शक्यता कमी आहे, पण मंगळवार नंतर तो कधीही निकाल लागू शकतो. त्यामुळे तुम्ही तुमचा अभ्यास, त्यामुळे काही पॅनिक होण्याची गरज नाही. 2 दिवसात रिझल्ट येणारच आहे. तरीही आपण एक अंदाजे कट ऑफ दिलेला आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.